सर थोडासा जागा दे, थोडा या ना इकडे, थोडं मागे सरका ना, थोडं असं मागे सरका. अरे भाऊ मागे सरका ना. अरे बाबा आता मी थोडं असं साहेब माझी उडा रामबाग प्रत्येक ठिकाणी 30 लाखाची मशीन आहे. हात मागे 4 ठिकाणी मागे नाव घ्या ना. हो निंबाळकर साहेब, हो निंबाळकर साहेब, आता बोला, आता बोला सर, बोला ना फक्त व्हिडिओ चालू आहे फक्त बोलताना ते डॉग्स लवर आणि घे ना. तो कुत्रा त्याचा होता ना, कुठे आला तो? शेडच्या मागे. तुम्हाला कसं समजलं? मालकाशी बोला ना साहेब. बंद करून टाकला असं जरा त्याला बंद नाही केलं. आता तुम्ही बंद करणार आहात ना? शाळा मारला बंद करणार आहे, यांना जबाबदारी आहे. पशुवैद्यकीय अधिकारी बंद करू नका जोपर्यंत त्यांना पण द्या पाठवून आम्ही 3 प्रोसेस तरी चालू. घटना तो सर वीडियो पे वायरल हुई है. मेरे बच्चे को बहुत बेरहमी से मुक्के मारे गए हैं, लात मारी गई है और मजाक के लिए, फ़न के लिए सुनने में आया है कि वो वीडियो अपनी गर्लफ्रेंड को भेजना चाहते थे. तो ये चीज़ बहुत ही कहीं ना कहीं ये बहुत बुरा ये है जो टीनेजर्स में आ चुका है कि वायरल होने के लिए कुछ भी कर लेंगे. ये केस खाली थाने के नहीं हैं, बहुत जगहों के हैं. तो ये पूरे देश भर में जब तक क्रूएल्टी एक्ट स्ट्रॉन्ग नहीं होगा तब तक ये बंद नहीं होगा. सर आज जब भी सरनायक सर आए हैं उन्होंने इतना बड़े बड़े ऑफिसर्स को फ़ोन लगा के जो फास्ट ट्रैक किया है उससे बहुत अच्छा लग रहा है कि ये केस बहुत जल्दी सही जगह पे जा रहा है. वेरी थैंकफुल टू ऑल द सपोर्ट एंड ऑल द कोऑपरेशन. क्या है कि आगे चल के कौन सा कायदा किस तरह से होना चाहिए? सर कायदा स्ट्रिक्ट होना चाहिए, ऐसे इंसिडेंट होने नहीं चाहिए. बिकॉज़ हम इंसान हैं और इंसानियत ही हमारा सबसे बड़ा ये है. अगर हम उसे भूल जाएंगे तो फिर समाज में बैलेंस तो रहेगा नहीं. तो ऐसे इंसिडेंट्स बहुत हो रहे हैं देश भर में, सिर्फ थाने में नहीं. तो आशा यही है कि ये एक इंसिडेंट के बाद ऐसी दुर्घटनाएं वापस ना घटे किसी भी पशु या प्राणी के साथ. हे जे आपका नाम क्या? वरुण नावाचे ग्रस्त आहेत. त्यांचं एक डॉग 7 तारखेला त्यांनी ह्या ठिकाणी आणला आणि त्याला काही ट्रीटमेंट हवी होती. ती ट्रीटमेंट रेग्युलर हे घेऊन येतात या वेटिक नावाच्या क्लिनिकमध्ये, मालपाड्यामध्ये हे क्लिनिक आहे. आणि त्यांनी जी ट्रीटमेंट करताना डॉग ह्या ठिकाणी ठेवून ते निघून गेले. परंतु ज्या वेळेस ते घ्यायला आले त्यावेळेस त्यांना काही कळलं नाही, कारण मुका जीव आहे बिचारा, तो काय सांगणार आहे की मला मारहाण केली वगैरे. परंतु त्या ट्रीटमेंटऐवजी त्या ठिकाणी काम करणाऱ्या 2 व्यक्तींनी त्या श्वानाला फार मोठ्या प्रमाणात मारहाण केली, त्यांना बुक्क्याने मारहाण केली. तो व्हिडिओ दुसऱ्यांनी काढला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळ्या प्राणीमित्र संघटना एक आल्या. काही प्राणीमित्रांचे मला फोन आले. इवन CM, DCM आणि मंत्रालयीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना टॅग केलं गेलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आणि माझ्या मतदारसंघातला हा भाग असल्याकारण मी या ठिकाणी आज आलो. मी पशुवैद्यकीय अधिकारी श्रीमती शिरोडकर आहेत, त्यांना या ठिकाणी बोलवलं. आमचे सिनियर इन्स्पेक्टर आहेत मालपाडा पोलीस स्टेशनचे, त्यांना या ठिकाणी बोलवलं. कारण शेवटी NC करून भागणार नाही. जर एखाद्या मुक्या जनावराला एवढ्या मोठ्या प्रमाणात मारहाण केली असेल आणि मारहाण केल्यानंतर जाणीवपूर्वक तो व्हिडिओ जर सोशल मीडियामध्ये त्यांनी व्हायरल केला असेल तर हा फार मोठा गुन्हा आहे. आणि ठाण्यामध्ये असं पहिले कधी घडलं नव्हतं, आज पहिल्यांदा घडलेलं आणि मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतलेली आहे. त्यामुळे मी स्वतः या ठिकाणी आज आलो. पोलिसांना विनंती केली. मी पोलीस आयुक्त डुंबरे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो की जुनी NC होती, परंतु शेवटी सोशल मीडियावर असा व्हिडिओ व्हायरल करणं आणि अजून काही त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत त्यामुळे परत एक FIR आम्ही दाखल करू असं मला पोलीस आयुक्तांनी सांगितलं आणि तसे आदेश संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी दिले. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो की नवीन FIR दाखल करून ती चौकशी ते करतील. आणि त्याचबरोबर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना, पशुवैद्यकीय अधिकारी आले, त्यांना मी सांगितलेलं आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारची परमिशन घेतलेली नाही. कारण त्या ठिकाणी जे खाद्य होतं ते खाद्य जर विकायचं असेल तर आपल्या फूड अँड ड्रग डिपार्टमेंटची परमिशन घ्यावी लागते. किंवा पशूचा जर आपल्या क्लिनिक किंवा कुठेही वापर होत असेल तर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची सुद्धा NOC घेणं
बंधनकारक आहे, तसे त्यांनी कुठलीही परमिशन घेतलेली नाही. त्यामुळे त्यांना नोटिसेस काढून ह्या दुकानाला जोपर्यंत त्यांनी योग्य तो खुलासा देत नाही तोपर्यंत बंद करायची मागणी केलेली आणि ती त्यांनी मान्य केली. त्यामुळे त्यांना आजच नोटिसेस काढून आपण तीही प्रक्रिया करतो आहे. म्हणजे भविष्यामध्ये ठाणेच काय कुठेही मुक्या जनावरांवर अशा पद्धतीनं मारहाण करणं किंवा मुक्या जनावरांना त्रास देणं अशा प्रकारचे गुन्हे समाजामध्ये घडणार नाहीत. आम्हाला जेव्हा न्यूज मिळाली की असा हे घडलं आहे, ही घटना घडली आहे, आम्ही जेव्हा इथे आलो त्यावेळेला समजलं की वेटिकचे भरपूर 101 दुकानं आहेत. हे ग्रूमिंग सेंटर पेट शॉप आहे बेसिकली. तर त्यांच्याकडे आल्यानंतर घटना ठाण्यातलीच आहे हे आम्हाला 13 तारखेला समजलं आणि मग आम्ही पोलिसांमध्ये दखल घेऊन त्यांच्यावरती NC दाखल केली. प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी अगेन्स्ट ॲनिमल्स या कायद्याच्या सेक्शन नंबर 11(1) ह्याच्या अंतर्गत ही NC दाखल केलेली आहे सध्या. संपूर्ण प्रकल्पाने याच्यावर करत ह्याच्यावरती त्यांचं लायसन्स कॅन्सल करणं, त्यांचं दुकान सील करणं, पण कायद्याच्या चौकटीत राहून जसं आहे मी वरिष्ठांशी बोलून आमचं जसं नियमात असेल त्याच्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल.